डॉलीची टपरी फ्रँचायझी चहावाल्यांचं ब्रँडमध्ये रूपांतर। नागपूरचा व्हायरल डॉली चायवाला म्हणजे सुनील पाटील आता थेट उद्योजक झाला आहे। त्यांनी डॉलीची टपरी नावाने फ्रँचायझी मॉडेल सुरू केलं असून फक्त 2 दिवसातच 1600हून अधिक अर्ज मिळालेत। या फ्रँचायझी अंतर्गत 3 मॉडेल्स उपलब्ध आहेत। डॉलीची चहा देण्याची अनोखी स्टाईल आणि 2024 मध्ये बिल गेट्सला दिलेला चहा या सगळ्यांमुळे तो सोशल मीडियावर सुपरहिट झाला होता। आता तो स्वतःचा ब्रँड बनवून इतरांना व्यवसायाची संधी देतोय। भारतीय विद्यार्थिनीला रॉल्स रॉयस कडून ₹72.3 लाखांची ऑफर। कर्नाटकच्या सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेजमधील ऋतुपर्णा के.एस. या विद्यार्थिनीला रॉल्स रॉयस कडून थेट ₹72.3 लाखांचे वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली आहे। ती सध्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या 6व्या सेमिस्टरला आहे। तिच्या प्रोजेक्ट्स मधील मेहनतीमुळे ही संधी तिला मिळाली असून तुम्ही पण स्वप्न बघा आणि मेहनत करा, जग तुम्हालाही ओळखेल। ओला संपली का? महाराष्ट्रात ओलाच्या 90% शोरूम्स बंद करण्याचे आदेश। महाराष्ट्र परिवहन विभागाने ओला इलेक्ट्रिकच्या तब्बल 90% शोरूम्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत। राज्यातील 432 शोरूम पैकी केवळ 44 शोरूम कडेच वैध ट्रेड सर्टिफिकेट असल्याचे निष्पन्न झाले। उर्वरित शोरूम बिनपरवाना वाहन साठवणूक व विक्री करत असल्याने कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे। एप्रिल 2025 मध्येही अशाच प्रकारे 75 शोरूम्सवर कारवाई झाली होती। ओलाने काही अहवाल चुकीचे असल्याचा दावा केला असला तरी सरकारी आदेश मात्र स्पष्ट आहे। रामायण थेट 4000 कोटींच्या पार। होय, ऐकून थक्क व्हाल। रामायण या महाकाव्यावर आधारित एक भव्य चित्रपट येतोय आणि त्यासाठीचं बजेट थेट 4000 कोटी रुपये आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 4000 कोटी। हा चित्रपट 2 भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्यात दिसणारे आहेत काही मोठे चेहरे, अफाट सेट्स आणि इंटरनॅशनल लेवलचं VFX। एकूणच भारतीय सिनेमाचा चेहरा मोहराच बदलणारा प्रोजेक्ट ठरणार आहे हा। रामायण पाकिस्तानात कराचीत रंगमंचांवर जय श्रीराम। आश्चर्य वाटेल, पण पाकिस्तानच्या कराचीमध्ये नुकताच रामायणचा भव्य नाट्यप्रयोग सादर झाला। मुस्लिम कलाकारांनी राम, सीता, रावण आणि हनुमानाच्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांनी जय श्रीरामच्या घोषात टाळ्यांचा वर्षाव केला। AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भव्य दृश्य तयार करण्यात आले असून कराची आर्ट्स काउन्सिल मध्ये 11 ते 13 जुलै दरम्यान हा अनोखा प्रयोग रंगला आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलाय। शेरशाहच्या राजकुमारीचं आगमन। बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या घरी नवी पाहुणी आली आहे। त्यांच्या घरी एक गोंडस मुलीचं आगमन झालं असून आई आणि मुलगी दोघंही पूर्णपणे स्वस्थ आहेत अशी माहिती समोर आली आहे। 2023 मध्ये राजस्थानमध्ये शाही थाटात विवाहबद्ध झालेलं हे कपल बऱ्याच काळापासून चाहत्यांच्या नजरेत होतं। आता त्यांच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून शेरशाहच्या लव्ह स्टोरी पासून ते डॅड शहाच्या नवीन भूमिकेपर्यंत सिद्धार्थचं हे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांसाठी एक गोड सरप्राईज ठरते। मुंबईत बेस्टची टेस्ट डुप्लेक्स, तुमचा जीव धोक्यात। CST जवळील फोर्ट परिसरात आज सकाळी बेस्टच्या द्विमजली इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागली। सुदैवाने बसमध्ये प्रवासी नव्हते आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। ही बस नव्या इलेक्ट्रिक ताफ्यातील होती, त्यामुळे सुरक्षिततेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मुंबईकरांनो, तुमचं बेस्ट किती सुरक्षित आहे हे तपासायची आता वेळ आली आहे। अमरावतीमध्ये बारमध्ये फेक वेडिंगचा धिंगाणा पाहून पोलिसही हादरले। अमरावतीत वेडिंग पार्टीच्या नावाखाली बारमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। सोशल मीडियावरून एकत्र आलेल्या अल्पवयीन मुलामुलींनी बारमध्ये चक्क फेक वेडिंग केलं। DJ, दारू आणि अश्लील कृत्यांसह मुलींना फ्री एंट्री, मुलांकडून 500 रुपयांचा गेट पास। पोलिसांनी अचानक छापा टाकताच बारमध्ये 150हून अधिक अल्पवयीन आढळले। काही तर आक्षेपार्ह स्थितीत बार मालक आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चाकणजवळ 264 किलो गांजासह 2 जण अटकेत। 1.32 कोटींचा माल जप्त। पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत टेम्पोतून 264 किलो गांजाची तस्करी करताना 2 आरोपींना ताब्यात घेतलं। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 1.32 कोटी रुपये आहे। आरोपी राम पितळे व श्रेयस चव्हाण यांना टाटा टेम्पोसह पकडलं असून त्यांच्या विरोधात NDPS कायद्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। भोकरदनमध्ये सराईत गुन्हेगारांची धिंड, नागरिकांमध्ये दहशतीला लगाम। भोकरदन पोलिसांनी आज शहरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगार कृष्णा सहाने याची हातात बेड्या घालून धिंड काढली। तो व्यापाऱ्यांना धमकावणे, गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये सहभागी होणे अशा अनेक प्रकारांमध्ये आरोपी होता। पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या टीमने ही धडक कारवाई केली आहे।